नाशिकमध्ये स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेत आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरातला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मुंबईतून अटक केली। मनी लॉन्ड्रिंग आणि कथित खंडणी प्रकरणाच्या चौकशीनंतर ईडीच्या मुंबई आंचलिक कार्यालयाने ही मोठी कारवाई केली आहे। अशोक खरातला 19 मे 2026 रोजी धनशोधन निवारण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याला 26 मे 2026 पर्यंत 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे। या कारवाईची माहिती ईडीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे। ईडीच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्यात। तपासानुसार अशोक खरात हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करत नसून त्याच्या आडून तो संघटित खंडणीचे रॅकेट चालवत होता। भोळ्या भाबड्या लोकांना विविध भीती दाखवून मानसिक दबाव निर्माण करून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळले जात असल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ईडीने गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी धाडसत्र राबवले। 13 आणि 14 एप्रिल, 17 एप्रिल, 23 एप्रिल, 5 मे आणि 18 मे 2026 रोजी अशोक खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात आले। या कारवाई दरम्यान ईडीच्या हाती मोठी रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत। छाप्यात तब्बल 13 कोटी 92 लाख रुपयांची रोकड आणि 5,500 अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले। दरम्यान या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून ईडीकडून आता आर्थिक व्यवहारांचा आणि कथित फसवणुकीच्या जाळ्याचा अधिक तपास सुरू आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, नाशिक।